आहे। चापळगाव ते उत्तर भागांना देखील साथ मिळण्याची शक्यता आहे। बाकी बाय चान्स इकडच्या भागांना जे व्हायचंय ते होणार आहे, पण त्यामध्ये थोडा फायदा येणाऱ्या 2 दिवसात समजून जाईल। त्यानंतर देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्हा, चिखली, खामगाव, मेहकर या भागामध्ये त्याच प्रकारचे अनेकांना साथ देतील। सध्या जे उपाययोजना तुम्ही करता ते करत राहा। त्यानंतर हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव या भागातही अशा प्रकारचे स्पेल निघत जातील। दिवसाआड ही स्पेल वाढत जाण्याची शक्यता आहे, कारण की गरमीची लेवल पाहता आणि त्या भागांमध्ये 4-5 वाजल्याच्या नंतर पहिले आभाळ बंद व्हायचं, आता ती सिस्टम वाढणारी आहे आणि अनेक जणांचे मन दुखवलेत। पण त्यांना एक विनंती आहे, 11 ते 15 जेवढं वातावरण भिडून होतं, तारीख संपली की वातावरण हे निवळलं आहे। निसर्गाने फक्त पावसाच्या प्रणालीमध्ये साथ दिली नाही, तर आभाळ त्या पद्धतीने आलेलं होतं आणि जरी सुद्धा 10 वेळेस किंवा 2 वर्षापासून जो फायदा झालाय, त्या फायद्याचं जे फळ तुम्ही आता देताय कमेंट बॉक्समध्ये काही 10-5 जण, ह्या फळाचं उत्तर हे निसर्गाने अनेक ठिकाणी मिळणार आहे। काही ठिकाणी काही दिवसामध्ये तो पाऊस अपेक्षापेक्षाही चांगला होणार आहे, पण त्या तारखा एवढ्या लवकर डिक्लेअर करणार नाहीये, कारण की आपण शेतकरी जपण्याचा प्रयत्न केलाय, ना की शेतकऱ्यांना 2 दिवसाला एक अंदाज, 3 दिवसाला एक अंदाज, ना 4 दिवसाला वेगळा अंदाज, 5 दिवसाला वेगळा अंदाज। ठीक आहे, मॉडेल पुढे घालून मॉडेलला बदनाम करण्यापेक्षा आपण बदनाम झालेलं बरं आहे, कारण की मॉडेलच्या जागी ठीक आहे आणि मॉडेलला ECMWB असा म्हणला म्हणून मी तो अंदाज दिलाय, त्या मॉडेलला मी कधीच बदनाम करणार नाही। झाला अंदाज चुकला तर मी बदनाम होईल, पण मॉडेल कधीच बदनाम करणार नाही, ही गोष्ट वेगळी आहे। आज चंद्रपूरच्या काही भागांमध्ये तेच स्पेल यवतमाळ पासून घटंजी परिसर, धारवा परिसर, पांढरखेडा परिसर, वरोदा परिसर, वणी परिसर, त्यानंतर थोडेफार भाग जे आहेत मूळ परिसर, सावळी परिसर आणि हिंगणघाटचा दक्षिण भाग। आता हिंगणघाटच्या दक्षिण भागामध्ये काही गावखेड्यांना 50 ते 60 गावखेड्यांना हे स्पेल फायदेशीर ठरू शकतात, म्हणजे ढगांच्या निघणाऱ्या संध्याकाळच्या वेळेला फळ्या। पुसद आणि कारंजाच्या काही भागामध्ये हे स्पेल काही गावांना जवळपास 43 गावांना फायदेशीर ठरू शकतात, त्यामध्ये स्थानिक लेवलचा पाऊस असतो। म्हणजे दिवस मावता येणारा जे आभाळ आहे त्यामध्ये काही गावखेड्यांना स्थानिक लेवलचा सटकारा आणि चांगला स्पेल हा काम करू शकतो आणि हे जवळपास 3-4 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत 21 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे। त्यामुळे हे 4 दिवसामध्ये बऱ्याच विदर्भाला कव्हर करण्यामध्ये यश येईल आणि यामध्ये धुळे, आता धुळे भागाचं काय होणार आहे की पूर्व भाग जो आहे धुळ्याचा, हा पूर्व भाग सुद्धा अनेक ठिकाणी शिरपूर तालुका असेल, काही ठिकाणी आपण अजूनही काही भागांची यादी बघूयात, जो जळगावच्या आणि चोपडा परिसर असेल, एरंडोल असेल, अंमळनेर असेल, इथे देखील 50 ते 70 गावांना चांगला दिलासा आज उद्या 2 दिवसात मिळेल। बुरानपूर आणि आणखीन काही भाग आहेत, त्या बुरानपूरला देखील याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। आता नाशिकचं काय, नाशिकच्या पश्चिमेकडील भागांना जसे की सातपुरा साईड, त्र्यंबकेश्वर परिसर, त्यानंतर इगतपुरीला त्या पद्धतीने चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगरचे कन्नड, सिल्लोडमध्ये काही जवळपास 40-50 गाव आहे, तिथे आज 17 ऑगस्टला तिथे देखील अनेक ठिकाणी फायदा होईल। बाकी बीड जिल्ह्याचं काल गेवराईमध्ये काही 10-5 ठिकाणी चांगला पाऊस झालाय, तर गेवराई आणि वडवणी आणि माजलगाव इथे देखील अनेक 40 ते 50 गावांना आज 17 ऑगस्टला संध्याकाळी काही गावांचा फायदा होईल। लातूर स्थानिक लेवलच्या पावसामध्ये आता थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे 17 आणि 18ला। नांदेड पट्ट्यामध्ये माहूरगड परिसर, देलगूर परिसर, लोहा कंधार परिसरात देखील थोडीफार चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि हे झालंय आता मराठवाड्यातल्या काही भागांचं आणि विदर्भाच्या भागांचं। तर नागपूरचं काय, तर नागपूरच्या रामटेक, त्याचबरोबर सावनेर, मोंढा परिसर, भंडारा उत्तर भाग, गोंदिया उत्तर भाग आणि गोंदिया बऱ्याच ठिकाणी, इथे देखील बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेवलच्या वातावरणाचा पाऊस होणार आहे। पावनी, मोरगाव आणि मुरखेडा हे जे काही गडचिरोलीचे भाग आहेत, इथे तर बऱ्याच ठिकाणी तो फायदा आणखीन चांगला बळकट होण्याची शक्यता आहे, कारण की गरमी पाहता आणि दुपारनंतर 80 मायक्रॉनच्या ढगांची व्याप्ती पाहता हा फायदा निश्चित राहू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये गडचिरोली आणि दक्षिण भाग हा देखील मॉडेलनुसार बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे। आता एक थोडक्यात बघूयात, म्हणजे खानदेश विदर्भाची काय स्थिती असेल। ज्यावेळेस पश्चिम भागातलं बाष्प दिवसभर जसं दुपारनंतर 2:30 नंतर चांगला वाढायला सुरुवात होतो, त्यानंतर जसा जसा दिवस मावळ जाईल तसं तसं ढगांच्या बाष्पकणांची जाडी वाढत जाते। त्यामुळे काल तळेगाव असेल, आणखीन गाडी सावरगावचा काही आणखीन दक्षिण भाग असेल, इथे चांगल्या पावसाच्या सुरुवात झाली। तर याच तळेगावपासून पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी घेतले, जवळपास 10 ते 20 गावांचा समावेश याच्यामध्ये आहे। पण अशा प्रकारचे स्पेल आजपासून म्हणजे 17, 18 आणि 19 टायमिंगला काही भागांना होणार आहे, ते आपण संध्याकाळच्या प्राईम मेंबरशिप लाईव्हमध्ये पाहूयात। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, धन्यवाद।